त्यात पवित्र असा श्रावण महिना आणि श्रावण आपल्याला श्रवण देऊन जातो। श्रावणामध्ये श्रवण करावं, पण कोणाचं श्रवण करावं? तर आपल्याला हे माहित आहे की श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे। पण मग या श्रावण महिन्यामध्ये शिवांची स्तुती का करावी? तर आपण असं म्हणतो की आता चातुर्मासाला प्रारंभ झालेला आहे, चातुर्मास सुरू झालेला आहे आणि ह्या चातुर्मासाची आख्यायिका अशी आहे की ह्या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रावस्थेमध्ये असतात। जर 4 महिने भगवान विष्णू निद्रावस्थेमध्ये आहे तर मग सृष्टीचे पालन पोषण कोण करतं? कारण सृष्टीच्या पालन पोषणाची जबाबदारी ही भगवान विष्णूंची आणि मग ह्या 4 महिन्यामध्ये सृष्टीच्या पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू हे भोले बाबांवरती सोपवतात आणि म्हणून ह्या 4 महिन्यामध्ये भगवान शिवांची स्तुती केली जाते, ज्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात।